नमस्कार मंडळींनो, सर्वांचे स्वागत आहे सुजाता पालवे किचनमध्ये। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना चीज खूप आवडत असते। एखादा पदार्थ चीज टाकून केला तर तो सर्वांनाच खूप आवडतो। चीज टाकल्यामुळे तो पदार्थ खूप रिच होत असतो, त्या पदार्थाची गोडी आणि चव वाढत असते। असाच एक पदार्थ आज आपण करणार आहोत। हा पदार्थ लहान मुलांना किंवा मोठ्यांनाही दिला तर संपूर्ण डबा संपल्याशिवाय राहणार नाही। कमी मसाल्यात हा पदार्थ असल्यामुळे सर्वजण आवडीने खातील। तर आज आपण करणार आहोत चीज बॉल। तर चला बघूया त्याचे साहित्य। 4 ते 5 मध्यम आकाराचे बटाटे आपण उकडून आणि किसून घेतले आहे। स्मॅश नाही करायचे, किसून घ्यायचे आहे। त्याचबरोबर चीज हे पाव वाटी मी घेतलेले आहे, किंवा जसे लागेल तसे आपण घेऊ। त्याचबरोबर स्वीट कॉर्न हे मी क्रश करून घेतलेले आहे, हे पण साधारणतः पाव वाटी इतके आहे। त्याचबरोबर वेगवेगळ्या कलरचे ही शिमला मिरची आहे। जर वेगवेगळ्या कलरच्या नाही भेटल्या तर तुम्ही एकच हिरव्या कलरची जी असते ती टाकली तरी चालेल, ती पण आपण साधारणतः पाव वाटी इतकी टाकलेली आहे। साधारणतः अर्ध्या वाटीपेक्षा जास्त मी ब्रेड क्रम्स घेतले आहे। त्याचबरोबर चिली फ्लेक्स हे मी साधारणतः पाव वाटी टाकणार आहे। काळी मिरी पावडर पाव चमचा। मीठ हे पाव चमचाच टाकणार आहे, कारण आपल्या चीजमध्ये पण मीठ असतं, त्याच्यामुळे मीठ आपण थोडं टाकणार आहोत। त्याचबरोबर मिक्स हर्ब किंवा ऑरेगानो टाकलं तरी चालेल, ते पण आपण पाव चमचा इतकाच टाकणार आहोत। आणि आपल्याला कॉर्नफ्लॉवर लागणार आहे, हे साधारणतः 3 चमचे आहे। जसे लागेल आपण तसे टाकूया। आणि तळण्यासाठी तेल। तर आता आपण चीज बॉलचं साहित्य मळून घेऊया। तर आपण आता चीज बॉल करण्यासाठी एक बाउल घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आपण हे उकडलेले 5 ते 6 आपण बटाटे हे किसून घेतलेले आहे, ते मी याच्यामध्ये टाकते। त्याचबरोबर हे पाव वाटी आपण क्रश केलेले कॉर्न्स आहे, कारण कॉर्न अख्खे टाकायचे नाही, कारण ज्यावेळेस आपण तळतो त्यावेळेस फुटण्याची शक्यता असते, म्हणून त्याला थोडे क्रश करून किंवा थोडे 2 तुकडे करून आपण त्यामध्ये टाकायचे। हे पहा, त्याचबरोबर आता आपण शिमला मिरची टाकतो आहे। वेगवेगळ्या रंगाची मी याच्यामध्ये टाकलेली आहे। तुम्हाला जर वेगवेगळे रंग नसतील भेटले तर तुम्ही एकच रंगाची टाकली तरी चालेल, ते पण आपण साधारणतः पाव वाटी इतके टाकलेले आहे। चिली फ्लेक्स हे तिखटासाठी आपण किंवा आणि दिसण्यासाठी आपण टाकतो आहे, तर आपण थोडे टाकायचे आहेत, जास्त टाकू नका, कारण हे तिखट होण्याची शक्यता असते। शक्यतो चिली फ्लेक्स हे तिखट नसतात, पण आपण थोडेच टाकूया। काळी मिरी पूड ही साधारणतः पाव चमचापेक्षाही कमी आहे, तेवढी आपण इथे टाकूया। हे मिक्स हर्ब आहे, हे साधारणतः पाव चमचा इतकेच आहे। तुम्हाला जर मिक्स हर्ब नसतील भेटले तर तुम्ही ऑरेगानो टाकले तरी चालतील, कारण इटालियन आपण टच याला देतो आहे म्हणून आपण त्यामध्ये ते टाकतो आहे, आणि खायला खूप सुंदर लागतील म्हणून आपण त्यामध्ये टाकले। त्याचबरोबर पाव चमचापेक्षाही कमी आपण मीठ टाकलेलं आहे, कारण आपण चीज त्याच्यामध्ये वापरणार आहोत, तर त्याच्यामुळे मीठ जास्त होण्याची शक्यता असते, म्हणून आपण मीठ थोडे टाकले आहे। आता आपण हे सर्व आधी काढून घेऊया। आता आपण याच्यामध्ये हे 3 चमचे आपण कॉर्नफ्लॉवर घेतला आहे, त्यापैकी आपण फक्त एकच चमचा याच्यामध्ये टाकतो आहे, कारण आपण बाकीची स्लरी करणार आहोत, त्याच्यासाठी आपल्याला ते लागणार आहे। साधारणतः 1 चमचा आपण याच्यामध्ये टाकून घेऊया। त्यानंतर आपण ब्रेड क्रम्स टाकतो आहे, ते पण आपण साधारणतः 3 ते 4 चमचे आपण टाकून घेऊया। आपण साधारणतः पहिल्यांदा 3 चमचे टाकून बघू, आणि लागलं तर आपण परत टाकूया। तर साधारणतः मी हे 3 चमचे टाकले। आता आपण हे सर्व काढून घेऊया आधी, आणि जर वाटत असेल तरच आपण ते त्याच्यामध्ये ब्रेड क्रम्स टाकूया।
आता हे चमच्याने होणार नाही म्हणून मी हाताने कालवते। तर हे पहा आपले हे मळून झाले आहे आणि खूप पातळ असं वाटत नाही, म्हणून आपण आता ब्रेड क्रम्स नाही टाकले तरी चालतील। आता काय करायचं, आता आपल्याला त्याचे रोल करून घ्यायचे। आपण जशी वाटी बनवतो आणि स्टफ करतो आतमध्ये, तशा प्रकारे आपण ते करून घेणार आहोत। अशा गोल प्रकारे आपण ते केलं आणि नंतर वाटीचा आकार द्यायचा आहे। अशा प्रकारे। आणि हे चीज मी याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले आहे, कारण त्याच्यामध्ये बसतील त्या पद्धतीने। हे प्रोसेस चीज मी घेतलेलं आहे। तुम्हाला जर मोझरेला चीज टाकायचं असेल तर तेही तुम्ही टाकू शकता। तर त्यापैकी मी एक तुकडा हा घेतलेला आहे। हे प्रोसेस चीज आहे आणि ह्यामध्ये आपण टाकून देऊ आणि ह्या चारही बाजू आपण व्यवस्थित गोळा करून घेऊ आणि त्यानंतर आपण त्याला असा आकार देऊ, जेणेकरून हा सगळ्या बाजूनी बंद होईल। तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही असे लांब अंडाकृती केले तरी चालतील, गोल करा, अंडाकृती करा, कशाही प्रकारे तुम्ही ते करू शकता। अशा प्रकारे आपण करून घेऊ आणि आपण आता ते काय करूया, आपण एका बाउलमध्ये काढून ठेवूया आणि हे सगळे तयार करून घेऊया। हे पहा, मी अशा प्रकारे सर्व बॉल्स तयार करून घेतले आहे। याच्यामध्ये मी चीज टाकून आणि हे गोल प्रकारे तयार केले आहे। आता आपल्याला त्यासाठी स्लरी करून घ्यायची आहे। हे 2 चमचे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं आपण पाणी टाकून घेऊया। हे पातळ करायचं आहे, खूप घट्ट करायचं नाही, म्हणून साधारणतः पाव वाटी इतकं आपण पाणी टाकलेलं आहे आणि ते आता व्यवस्थित हलवून घेऊया। कॉर्नफ्लॉवर हे तळाला चिटकून राहतं, म्हणून ते व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे, त्याच्या गुठळ्या राहता कामा नये। हे पास साधारणतः इतकं पातळ आपण ते करून घेतलेलं आहे। आता काय करायचं की हे जे बॉल्स घेतलेले आहे ते आपण आधी याच्यात सोडून घ्यायचे आणि सगळ्या बाजूने त्याला व्यवस्थित स्लरी लावून घ्यायची आहे। आणि हे जे ब्रेड क्रम्स आहे त्याच्यामध्ये आता आपण टाकून देऊया अशा प्रकारे आणि याला सगळ्या बाजूनी कोट करून घेऊया अशा प्रकारे आणि कोट करून ते आपण काढून ठेवून घेऊया। अशा प्रकारे मी सगळे करून घेते आहे। सगळ्या बाजूनी व्यवस्थित लावायचं आहे। स्लरी एवढ्यासाठी लावायची असते की आपले हे ब्रेड क्रम्स त्याला चिटकून राहावे, म्हणून आपण ते लावलेले आहेत। आणि आता हे काढून आपण याच्यात ठेवूया। अशाच प्रकारे आपण सर्व करून घेऊया। अशा प्रकारे आपण सर्व बॉल्सला आपण स्लरी आणि ब्रेड क्रम्स लावून घेतले आहे। आता आपण हे 10 मिनिटं फ्रीझरमध्ये ठेवणार आहोत। 10 मिनिटांनी आपण भेटूया। हे पहा, आपण तेल तापायला ठेवलं आहे आणि तेल हे व्यवस्थित गरम करायचं, म्हणजे कडकडीत थोडंसं गरम करायचं आहे। कारण आपण हे चीज बॉल आपण टाकले ना, कमी तेलात जर टाकले तर ते तेल जास्त ओढून घेतील, म्हणून हे जास्त कडक तेलामध्ये तळायचे आहेत। आणि हे 10 मिनिटं मी फ्रीजमध्ये ठेवलेले होते। तर आता ज्यावेळेस आपण तळू त्यावेळेस ते थोडेसे रोल करून घ्यायचे, जेणेकरून सर्व ब्रेड क्रम्स त्याला चिटकले जातील। कारण आपण असेच जर टाकले तर ब्रेड क्रम्स वेगवेगळे होतील आणि तेल खराब होण्याची शक्यता असते। तर ज्यावेळेस आपण त्याच्यामध्ये टाकू त्यावेळेस थोडेसे रोल करून घेऊ आणि मग टाकू। आपलं तेल थोडंसं गरम होतं आहे।
आपले तेल बऱ्यापैकी गरम झालं आहे. आपण थोडा गॅस बारीक करून घेऊया आधी. आता हे जे बॉल्स आपण तयार केले आहे ते थोडेसे व्यवस्थित असे हाताला घोळून घेऊ, जेणेकरून एक्स्ट्रा जे ब्रेड क्रम्स असतील ते निघून जातील आणि आपलं तेल जास्त खराब होणार नाही अशा प्रकारे. आणि मग आपण त्यामध्ये सोडायचे अशा प्रकारे. आता मी हे थोडे टाकते आणि हे व्यवस्थित करून घेते. आता समजा आपल्याला एखाद्या पार्टीला किंवा आपल्याकडे कोणी पाहुणे वगैरे येणार असतील, त्यांच्यासाठी जर आपल्याला हे करायचे असतील तर हे सर्व साहित्य आपण आधी तयार करून घ्यायचं आणि ब्रेड क्रम्स वगैरे लावून एखाद्या डब्यात घालून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. आणि ज्यावेळेस ते येतील त्यांना सर्व करायचे असतील त्यावेळेस आपण हे तळून घ्यायचे आणि सर्व करू शकतो. म्हणजे आपली ही धावपळ होत नाही आणि पाहुण्यांनाही आपल्याला काहीतरी नवीन देण्याची इच्छा जी असते ती पूर्ण होते. आता आपण हे व्यवस्थित तळून घ्यायचे आहे. हे लगेच लालसर होतात कारण याच्यामध्ये बटाटे वगैरे टाकलेले असतात त्याच्यामुळे. तर हे जास्त वेळ तळायचे नाही, थोड्या वेळातच लगेच ते शिजून जातात. हे पहा आपले व्यवस्थित गोल्डन ब्राऊन रंगापर्यंत तळून झालेली आहेत. आता आपण हे काढून घेऊया. व्यवस्थित तेल निथळू द्यायचं आणि आपण ते सर्व काढून घ्यायचे. आणि आपण दुसरी बॅचही आता टाकून घेऊया. ही दुसरी बॅचही आपण टाकलेली आहे आणि हे पण आता व्यवस्थित तळून घेऊया. हे तळताना तेल हे बऱ्यापैकी गरम असायला हवं, जेणेकरून आपण जर बारीक गॅसवरती किंवा कमी तेलामध्ये कमी टेम्परेचरमध्ये जर आपण तळले ते खूप तेल ओढून घेतात. त्याच्यामुळे तळताना तेल हे भरपूर कडक पाहिजे, भरपूर म्हणजे व्यवस्थित. तर आता मी हे सर्व तळून घेते. आणि तयार झाले आहेत आपले चीज बॉल. हे अतिशय सुंदर आणि छान झालेले आहेत. हे वरतून खूप कुरकुरीत आणि आतून खूप सॉफ्ट. आपण जे चीज टाकलेलं आहे ते खूप मस्तपैकी मेल्ट झालेलं आहे. मी हे टोमॅटो सॉस बरोबर सर्व केले आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही मेयोनीज बरोबरही सर्व करू शकता. त्याचबरोबर माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओ टाकेल त्याचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला येईल. धन्यवाद.